मला असं वाटतं मी खूप उशीर केलं आणि त्या हिशोबाने मी आज प्रयत्न करत होती. ह्याच्यापूर्वी मला खूप शिंदेसाहेबांनी किंवा शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप सांगितलं, खूप वेळा सांगितलं की तू ये, तू ये. पण मी एकनिष्ठ म्हणून राहिली. पण जेव्हा इथे राहत असताना इथे विभागातनं जे कुरघोडीचं राजकारण चालू झालं आणि त्यावरनं मला वाटलं की आत्ता आपलं इथे संपलं आहे सगळं. जे अन्न पाणी होतं ते संपलं आहे म्हणून मी पक्षप्रवेश शिवसेनेत केला. आणि खरोखर बघितलं तर शिवसेनेत माननीय एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा CM होते किंवा आता जेव्हा उपमुख्यमंत्री असताना त्यांचं ज्या प्रकारे त्यांची काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीवरच आज एक प्रकारे आम्ही त्यांच्यावर प्रेरित होऊन त्यांच्याबरोबर जाण्यासाठी तयार झालो. तसं आहे, राजू पेडणेकर आणि माझा वाद आहे ना, तत्त्वाची भांडणं होती. आमच्या घरात काय घेणं देण्याचं भांडणं नव्हतं की माझ्या घरात तू येऊन जेवणार आहे, तुझ्या घरात मी जेवणार आहे. तत्त्वाची संघटनेसाठीच भांडणं होती. संघटनेत तू मोठा का मी मोठी आहे असंच होतं. आणि त्याच्यातनं जे भांडणं होती त्याच्यात ते संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांचं कर्तव्य होतं की आम्हाला दोघांना बसून समजवणं. त्यांनी केव्हा बसून समजवण्याचा किंवा प्रयत्न नाही केला किंवा काही नाही केलं. त्या आगीत तेल ओतायचं काम केलं पदाधिकाऱ्यांनी आणि कोणी आम्हाला समजवलं नाही. आणि आज जेव्हा आहे ना, एका त्या हरून खानच्या नावाने ते म्हणतायत ना आम्ही तिकीट दिली त्यांना, पण त्यांना तिकीट दिली त्या एका दगडाने 2 पक्षांना आम्हाला मारलं आहे त्यांनी. आणि म्हणूनच हे आमच्या नंतर डोळे उघडले. म्हणून आज पश्चाताप होतोय की आम्ही हे चूक केली म्हणून थांबून तिथे. असेल ना, शिवसैनिक होते माझ्या सोबतीला, मी तिथे होती तर माझ्या सोबतीला आले असणार. मला आठवत नाही आहे पण तरी आले असणार. आणि मार खाल्ला असेल तर मी माफी मागते त्यांची की तुम्ही शिवसैनिक म्हणून आमच्याबरोबर आलात, त्याचा तुम्हाला आभार आहे. पण त्याबरोबरच तुम्ही ज्या प्रकारे बोलताय ना, हे कुठेतरी चुकीचं आहे. माझ्यासारखी एक कट्टर शिवसैनिक, निस्वार्थ भावे काम करणाऱ्या शिवसैनिकावर जे आरोप लावतायत, जे सांगतायत, त्या आरोपांचं मी खंडन करते. आणि मी त्यांना एवढंच सांगते की आरोप आहेत ना, वेळ आल्यावर तुम्हाला सगळं सिद्ध करून दाखवणार आणि कुठेही सोडणार नाही मी. आज जर मला सांगतायत ना रणरागिणी पळरागिणी झाली, मी कोणी पळून जाणारी बाई नाही आहे. मी इथेच राहणार आणि तुमच्या डोक्यावर बसून तुम्हाला परत निवडून दाखवणार आहे. आणि काय होणार ते दाखवणार. पळतंय कोण आणि राहतंय कोण ते सगळं दाखवणार. आता बघा, काही झालं, त्यांची हार झाली आहे तिथे. राजूल पटेलला समजवण्याचा खूप कालच्या दिवसात प्रयत्न झाला. राजूल पटेलनी काय ऐकलं नाही, त्यामुळे त्यांची हार झाली आहे. आता लोकांना कशा प्रकारे दाखवायचं म्हणून काहीतरी करायला पाहिजे. त्यांना स्वतःला माहिती आहे की आपण काही करू शकत नाही आहे आणि आपल्याने काय होणार नाही. म्हणून त्यांनी फक्त हे शोबाजी आहे, हे नाटक आहे, लोकांना दाखवण्यासाठी आहे, एवढं मला माहिती आहे. जे जसं आहे ते तुम्हाला थोड्या दिवसात त्याचे रंग दिसतील. खरं बघताना शिवसेनेची शाखा मी 1997 साली ज्यावेळेस पहिल्यांदा नगरसेविका झाली तेव्हा मी स्वतः 4 लाख रुपये देऊन ती जमीन खरेदी केलेली. आणि ती जमीन खरेदी करताना मी एक नगरसेविका असताना जर तिथे अनधिकृत बांधकाम करीन तर ते मला भोवणार कुठेतरी. माझ्या विरोधात लोक होती आणि ते कंप्लेंटर होते. म्हणून मी माझ्या एका कार्यकर्त्याच्या नावाने मी पेपर बनवलेले. पण ती शाखा मी स्वतः विकत घेतलेली आणि ती शाखेचं 1999 पासून लाईट बिल माझ्या नावाने आहे, आजचं नाही आहे. आणि जर कोण शिवसैनिक म्हणत असतील ना की मी रेती सिमेंट धुवून आणले आहेत किंवा उचलून आणले आहेत, आम्ही मार खाल्ला आहे, त्याच्याजवळ पुरावा असेल त्यांनी पुरावा आणून द्यावा. मी आजही सांगते, शिवसेनेसाठी जे आंदोलन केले त्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत. तसे पण माझ्या शाखेसाठी पुराव्यासाठी केलं असेल. आणि मी एकच सांगते, मी लोकांसारखे कार्यालय नाही बनवले, मी शाखा बनवली आहे. ती शिवसेनेची शाखा आहे आणि त्या शाखेचं ज्या पक्षात मी जाईन त्या पक्षात मी शिवसेनेतच वापर करते, दुसऱ्या पक्षासाठी वापरत आहे. काँग्रेससाठी, राष्ट्रवादीसाठी किंवा भाजपसाठी वापर नाही करत. मी ज्या पक्षात गेली त्या पक्षातच मी त्याचा वापर करणार आहे. आणि त्या पक्षाला जेव्हाही असेल तेव्हा मी बघणार हे शाखेची मालकी पूर्ण माझी आहे. दुसरी गोष्ट, शाखा तुटल्यानंतर जर सांगतायत ना की आम्ही बनवली, आम्ही हे केलं, सिमेंट रेती आणून 2000ला शाखा तुटली होती. 2002पर्यंत आम्ही बनवली नव्हती. तोपर्यंत मी त्या उघड्या शाखेतच बसवत होती. तेव्हा का आमच्या नेत्यांना वाटलं नाही की चला आपण ही शाखा बनवूया? तेव्हा का नाही बनवली? तुम्ही तेव्हा पण आमदार होते, तेव्हा तुम्ही विचार नाही केला की त्यांना बनवून देऊया? नंतर 2002च्या नंतर मी परत निवडून आली तेव्हा मी स्वतः तिथे उभी राहून बनवून घेतलेली आहे ती शाखा. बघा, जेव्हा मला द्राक्ष असतात ना वरती, माझ्या जेव्हा त्या हाताला लागत नाही ना तेव्हा तो लंगूर काय म्हणतो, द्राक्ष बहुत खट्टी आहे. म्हणून असंच आहे ते
की त्यांना मिळत नाही आहे म्हणून ते सांगतायत हे शिवसैनिक आमच्याकडे येत नाही म्हणून स्वार्थासाठी. यांनी आजपर्यंत काय केलं आहे? स्वार्थासाठी नाही केलं तर कशासाठी केलं आहे? आज शिवसैनिकांना कुठलं बघितलं आहे तुम्ही? शिवसैनिकांना काय त्रास आहे, काय नाही आहे, काय विचारलं आहे का केव्हा? आज जरी काही असेल, आमच्या नशिबात जे लिहिलं आहे ते आम्ही करतो. आज आज माझं म्हणणं एवढंच आहे, जर ते सांगतायत ना की स्वार्थासाठी, जर स्वार्थासाठी जायचं होतं तर मी इलेक्शनच्या आधीच गेली असती. इलेक्शनच्या आधी मला बी जे पीने पण ऑफर दिलेली, शिवसेनेने पण ऑफर दिलेली. त्यावेळेस मला बी जे पीने आमदारकीची ऑफर दिलेली, तरी मी नाही गेली. मी निस्वार्थ होती. पण जेव्हा आज निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेली व्यक्ती आम्हाला जर दुजाभाव देत असेल आणि आमच्याबरोबर कुरघोडीचं राजकारण करत असेल तर आम्ही काय बोलणार आहे? मग 5 वर्ष तिथे सोडून त्यांच्याबरोबर दुश्मनी घेण्यापेक्षा विरोधातच दुश्मनी घेऊया ना. मग कशाला अशा प्रकारे पाहिजे? म्हणून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.